हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं लेअर प्रॉपर्टीज, न्यू लेअर कशा बनवायच्या, एखादी लेअर फ्रीज कशी करायची आहे, त्यानंतर लॉक कशी करायची याच्याबद्दल पूर्ण, प्रिंटिंगसाठी ऑफ ठेवायची असेल तर प्रिंटसाठी ऑफ कशी ठेवू शकतो याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन्स केलं होतं. तरी आजच्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहेत ब्लॉक कमांड्स. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ब्लॉक काय असतात, कशा पद्धतीनं आपण यूज करतो ब्लॉक कमांडचा. आता बेसिकली ब्लॉक म्हणजे आपण एक प्रकारचे सिम्बॉल्स आहेत. आपल्याला सिम्बॉलला आपण जेव्हा एखादा सिम्बॉल आपण डायरेक्टली घेतो तर तो ब्लॉक फॉर्ममध्ये असतो. मग तो ब्लॉक फॉर्ममध्ये कसा बनवायचा. आता फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीमचे सिम्बॉल ड्रॉ करून टाकणार आहे. तसे तर आपल्याकडे 4 अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. पण आपण फर्स्ट आणि थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीमचा यूज करतो. ॲज पर द इंडियामध्ये आपण फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम यूज केली जाते आणि अमेरिकन बेस तर त्याच्यामध्ये आपण थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम यूज करतो. तर त्याच्यामध्ये सिम्बॉल्स मी इथे यूज करणार आहे आणि त्याला ब्लॉकमध्ये क्रिएट करून दाखवणार आहे. ब्लॉकचे कुठले कुठले टाईप्स आहेत आणि ब्लॉक आपण कशा पद्धतीनं इन्सर्ट करू शकतो एखादा ब्लॉक बनवला असेल तर. सो लेट्स गो टू द ब्लॉक कमांड. तर फर्स्ट ऑफ ऑल ब्लॉक कमांडच्या अगोदर आपण एक सिम्बॉल जनरेट करतोय. सिम्बॉलमध्ये इथे एक मी सर्कल क्रिएट करतोय. आता सर्कलमध्ये इथे मी 30 रेडियसचा एक सर्कल घेतला. एक तुम्हाला दिसावं म्हणून थोडंसं मोठा सिम्बॉल ड्रॉ करतोय मी इथे. ओके. त्यानंतर इथे अँगल ऑफ प्रोजेक्शन घेण्यासाठी आपल्याकडे कमांड मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये एक्सेल लाईन वगैरे आपल्याकडे कमांड्स आहेत ज्या आपल्याला काय करतो आपण प्रोजेक्शन घेण्यासाठी यूज करतो. एक्सेल हॉरिझॉन्टल लाईन घ्या. ओके. त्यानंतर इथे आपण काय बनवणार आहेत, सिम्बॉल बनवतोय, दिस वन. देन आता याच्यामध्ये इथे आपण ऑफसेट कमांड पण पाहिली आहे. ओ एंटर. या दोघांमध्ये मला नियरली अबाउट एक 25 mm चा डिस्टन्स पाहिजे या दोन लाईनमध्ये. 25 नाही, आपण याला जास्त घेऊयात, नियरली अबाउट एक 50 mm. आणि या लाईन एक्सटेंड करणार आहे मी इथे, ही लाईन आणि ही लाईन. या प्रोजेक्शन्स लाईन्स घेतल्या होत्या, कन्स्ट्रक्शन लाईन, या सगळ्यांना डिलीट करा आणि याचं इथे काय करणार आहेत आपण एक सिम्बॉल ड्रॉ केलं आहे. आता हा अँगल ऑफ प्रोजेक्शन सिम्बॉल कुठला आहे हे सांगता आलं पाहिजे ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर्सला, किंवा सगळेच जणांना बेसिकली सिव्हिल इंजिनियर्सला. आपण त्यांच्यामध्ये पण अँगल ऑफ प्रोजेक्शन्स वगैरे तुम्ही शीट वगैरे ड्रॉ केलेल्या असतात डेफिनेटली. याला मी परत इकडे मूव्ह करतोय. तर मूव्हसाठी या मी एंटर कमांड आणि याला मूव्ह करून घ्यायचं आहे. आता इथे 2 सिम्बॉल पाहायला मिळतात. हा एक सिम्बॉल आहे, त्यालाही थोडंसं समोर मूव्ह करून घेतोय, खूप डिस्टन्स थोडं जास्त झालं. ठीक आहे. आता हा अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीमचा सिम्बॉल आणि हा आहे तो फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीमचा सिम्बॉल. आता याच्यामध्ये आपण याला ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. सो तर ब्लॉकसाठी आपल्याला इथं काल आपण लेअर हा पॅनल पाहिला होता, आज आपण ब्लॉक पॅनलकडे आलोत. तर इथं ब्लॉक पॅनलमध्ये फर्स्ट कमांड आहे ब्लॉक क्रिएट. ओके. तर क्रिएटसाठी क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला इथे त्याचं नेम द्यावं लागतं, नाव द्यावं लागतं आपल्याला ब्लॉकचं. तर आता ब्लॉक आपण जो बनवतोय तो थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शनचा बनवतोय. थर्ड अँगल असं मी नाव टाकलं याला इथे, थर्ड अँगल. त्यानंतर याचा पिक पॉईंट. आता पिक पॉईंट आपण कॉपी करताना, मूव्ह करताना, स्ट्रेच करताना जसं बेस पॉईंट घेतो तसा हा इथे पिक पॉईंट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट, आता आपण ब्लॉक बनवला, ब्लॉकच्या नंतर तो ज्या ठिकाणी प्लेस होणार आहे तर तो कुठल्या पॉईंटनी आपल्याला प्लेस करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं पिक पॉईंट किंवा स्क्रीन स्पेसिफाय ऑन स्क्रीन, स्क्रीनवरती कुठे पण करू शकता. पण आपले सिम्बॉल खूप छोटे आहेत त्याच्यामुळे मी याचा पिक पॉईंट माझ्या रिक्वायरमेंटनुसार घेतोय. पिक पॉईंट घ्या आणि पिक पॉईंट आपण याला इथे सिलेक्ट करा सेंटरला. ओके. त्यानंतर इथं कन्व्हर्ट टू ब्लॉक नावाची कमांड आहे, कन्व्हर्ट टू ब्लॉक नावाची कमांड आहे. त्यानंतर आपला इथे पिक पॉईंट घेतल्याबरोबर एक्स अँड वाय डायरेक्शनपासून आपले कॉर्डिनेट आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्याच साईडला सिलेक्ट ऑब्जेक्टवरती जायचं आहे.
आता एक लक्षात घ्या, पिक पॉईंटचा जो समोरचा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तसं स्पेसिफाय ऑन स्क्रीन इथे सिलेक्ट ऑब्जेक्टला पण आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो. पूर्ण स्क्रीन ॲज अ ब्लॉक म्हणून यूज करायची आहे का, तर पूर्ण स्क्रीन नाही आहे, आपल्याला स्पेसिफिक ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. तर या सिलेक्ट ऑब्जेक्टच्या समोर एक आयकॉन दिसतोय, त्या आयकॉनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपला क्रॉस सिलेक्शन मेथड किंवा विंडो सिलेक्शन मेथड दोन्हीपैकी मेथडनी सिलेक्ट करू शकता. इथं मी सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं कन्व्हर्ट टू ब्लॉक नावाचं ऑप्शन पाहिजे. इथं ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेत, त्याने 6 ऑब्जेक्ट, 2 सर्कल आणि 4 लाईन्स आहेत आपल्या. त्यानंतर इथे आपल्याला स्केल युनिफॉर्मली अलाउ एक्सप्लोडिंग हा ऑप्शन जर आपण ऑन ठेवला तर नंतर आपण याला एक्सप्लोड करू शकतो. ओके. त्याचबरोबर इथं ब्लॉकचं युनिट आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काही द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. दिस इज अ अँगल ऑफ प्रोजेक्शन सिम्बॉल असं आपण टाकता येईल त्याला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये. दिस इज अ अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम सिम्बॉल, प्रोजेक्शन सिस्टीम, SYSTEM, अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम सिम्बॉल. आणि तो कुठला आहे, थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन. दिस इज अ थर्ड अँगल किंवा असं पण टाकू शकतो 3RD थर्ड, किंवा आपण आर हा काय घेऊयात, स्मॉलमध्ये घेऊयात, कारण कॅपिटलमध्ये तो बरोबर दिसत नाही आपल्याला. ओके. थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन सिस्टीम सिम्बॉल. ओके करा. आता हा ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे, बरोबर आहे, हा ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट झाला आहे. जसं की आता कंप्लीट ऑब्जेक्ट दिसतोय तो, आणि आपण जो इन्सर्ट तो जर पिक पॉईंट घेतला होता तो आपल्याला इथं हायलाईट होतोय. ओके. आता याला परत मला इन्सर्ट करायचं असेल किंवा इथं परत हा ब्लॉक मला दुसऱ्या ठिकाणी प्लेस करायचा आहे, तर इथे आपल्याला इन्सर्ट ब्लॉकमध्ये आपल्याला कमांड पाहायला मिळते. आपण जो बनवला होता त्याला नाव होतं थर्ड अँगल, तर हे आपण दिलं होतं आणि त्यानुसार आपण रँडमली कुठेही प्लेस करू शकतो ज्या ठिकाणी हवं आहे ते. आता समजा इथे मी ड्रॉइंग एक दुसरी ओपन केली, या प्लस साईनवरती न्यू ड्रॉइंग ओपन करतोय. या न्यू ड्रॉइंगवरती आपल्याला इन्सर्टमध्ये हा ब्लॉक इन्सर्ट करता येतो का. आता आपण कुठली कमांड यूज केली आहे, ब्लॉक कमांड यूज केली आहे, लक्षात असू द्या. आता इथे मी काय केलं, परत इथे इन्सर्टमध्ये गेलो आहे. इन्सर्टमध्ये आपल्याला रिसेंट ब्लॉक वगैरे पाहायला मिळत आहेत का, आपण वरती तर दिसतच नव्हतं सिम्बॉल, रिसेंटमध्ये पण आपल्याला त्याचा सिम्बॉल दिसतंय का, जो आपण बनवला होता थर्ड अँगल, रिसेंटली आपण यूज नाही केलाय का, नाही आहे. म्हणजे हा जो आपण ब्लॉक बनवला होता तर हा टेम्पररी होता, म्हणजे ड्रॉइंग 2 वरतीच आपण त्याला यूज करू शकतो, ड्रॉइंग 3 वरती आपण त्याला घेऊन नाही जाऊ शकत. हा कुठला होता, टेम्पररी ब्लॉक होता आपला. समजलं का, ही ब्लॉक कमांड आहे. आता ब्लॉकला एडिट करायचं असेल तर आपल्याकडे ब्लॉक एडिटर नावाची पण कमांड आहे इथे. म्हणजे आपल्याला काही चेंज करायचं आहे तर ब्लॉक एडिटर आपल्याकडे अवेलेबल आहे. थर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन्स आपल्याला काय एडिट करायचं याच्यामध्ये तर एडिट करू शकता. आता मला या दोघांच्याही याला सेंटर मार्क किंवा सेंटर लाईन प्रोव्हाइड करायचे आहेत, तर त्यासाठी मी कुठे जातो, इथं ॲनोटेट टॅबमध्ये आपल्याला सेंटर मार्क आणि सेंटर लाईन याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. आणि इथे सेंटर लाईन द्यायची आणि आता सेंटर मार्क दिलाय मी, आता सेंटर लाईन प्रोव्हाइड करतोय, तर हे पहा. आणि इथे क्लोज ब्लॉक करायचं आहे इथे लास्टला आणि याला सेव्ह करायचं आहे. तर इथे बघू शकता आपल्या ब्लॉकच्या याच्यामध्ये असे काही मॉडिफिकेशन्स, त्याचं साईज वगैरे, त्याला स्केल करायचं आहे किंवा त्याला कलर वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल तर हे सर्व करू शकतो आपण ब्लॉक एडिटर कमांडमध्ये. आता दुसरा एक ब्लॉक असतो त्याला म्हणतो आपण राईट ब्लॉक. आता राईट ब्लॉक जो आहे आपल्याला इथं होम टॅबमध्ये भेटत नाही, आहे. तर होम टॅबमध्ये आपल्याला हे करण्यासाठी इथं इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागतं. इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला इथे क्रिएट ब्लॉकच्या अंडर आपल्याला राईट ब्लॉक कमांड मिळतो. आता राईट ब्लॉकची शॉर्टकट की असते WB आणि ब्लॉकची शॉर्टकट की असते बी जर टाईप केला तर तुम्हाला ब्लॉक येतो, तेच जर इथं मी WB टाईप केलं तर राईट ब्लॉक येतो. आता इथे जे दिसतं WBL टाका, ठीक आहे, WBL राईट ब्लॉक. आता राईट ब्लॉक आणि ब्लॉकमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण पाहूयात. आता हा जो फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनला मी काय करतोय, ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट करतोय, तो कुठला, राईट ब्लॉक. ओके. तर राईट ब्लॉकमध्ये आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचं. सो गो टू द राईट ब्लॉक कमांड.
इथे पिक पॉईंट म्हणून आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे. आता पिक पॉईंट तुम्ही हा पण घेऊ शकता, हा पण घेऊ शकता. आता मी पिक पॉईंट हा घेतोय. ओके. त्यानंतर कन्व्हर्ट टू ब्लॉक नावाची कमांड आपल्याला ॲक्टिव्ह करायची आहे. इथं सिलेक्ट ऑब्जेक्टमध्ये बाकी गोष्टी सेम आहेत. पिक पॉईंट आहे, सिलेक्ट ऑब्जेक्ट त्याचा आयकॉन आहे, त्याला सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर इथं ब्लॉक कुठे सेव्ह व्हायला आहे तो बघा. आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे. आता तो डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह होतोय, बरोबर. मग डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे का, आणि त्याला नाव काय द्यायचं आहे. आपण याला इथं फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन देतोय, बरोबर आहे. FIRST फर्स्ट अँगल PRO टाकतोय पूर्ण नाव हे करण्यापेक्षा. आता हा कम्प्लिटली काय होतोय आपला सेव्ह होतोय, बरोबर आहे. आता याला मी सेव्ह केलं. ओके. हा आपला झाला राईट ब्लॉकमध्ये. आता इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याकडे दोन्ही इथे पाहायला मिळतात, थर्ड अँगल आणि फर्स्ट अँगल. आता फर्स्ट अँगल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. प्लेस होताना बघा, आपण जो पॉईंट घेतला होता त्याच पॉईंटवरनं तो प्लेस झालेला आहे. ओके. ड्रॉइंगमध्ये गेलं, ड्रॉइंग 3 मध्ये परत आपण इथं इन्सर्टमध्ये, आता इन्सर्टसाठी आय एंटर शॉर्टकट की पण यूज करू शकता. रिसेंट ब्लॉकमध्ये जाऊयात. दिसतंय इथे आपल्याला रिसेंट ब्लॉकमधून पण आपण काय करू शकतो, याला प्लेस करू शकतो. किंवा असं पण ऑप्शन आहे आपल्याला, इथे ज्यावेळेस आपण ब्लॉकला काय केलं, ब्लॉक केलं होता, इथे इन्सर्टमध्ये ब्लॉक फ्रॉम लायब्ररीज नावाचा पण ऑप्शन असतो. समजा तुम्हाला तिथं रिसेंटमध्ये दिसत नसेल तर आपण कुठे याला सेव्ह केलं होतं, डाउनलोड्समध्ये, बरोबर आहे. इथे डेस्कटॉपच्या ऐवजी इथे आपण काय करणार आहे, त्याला डाउनलोड्समध्ये जाणार आहेत. डॉक्युमेंट्स, सॉरी नॉट डाउनलोड्स, इट इज इन डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंटच्या अंडर आपल्याला काय आहे तो सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. इथे डॉक्युमेंट्स नावाची कमांड आहे. डॉक्युमेंटच्या अंडर आपण इथं नाव दिलं होतं त्याला फर्स्ट, F मध्ये आला असेल तो. इथे फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन दिसतंय तुम्हाला स्क्रीन, इथे प्रिव्ह्यूमध्ये दिसतंय. इथून पण आपण त्याला ब्राउज करू शकतो. जो आपला परमनंट, आता इथं काय म्हणतोय, लोकल सर्व्हर इज लोडिंग. आपल्याला सर्व्हर काय होतोय त्याचा लोड होतोय. त्याच्यामध्ये रिसेंटमध्ये लायब्ररीज आपल्याला दिसत आहेत आपल्या, जे पण आपण ब्लॉक जनरेट केलेले असतील. तर हे होतं ब्लॉक कमांडबद्दल आपल्याला. आता ब्लॉकमध्ये आपल्याला ब्लॉकला एडिटर करण्याच्या कमांड्स, आपण यालाही आपण एडिट करू शकतो. त्यासाठी शॉर्टकट की असते BE कमांड. काय असते, BE कमांड. ब्लॉक एडिटर म्हणतो. फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनमध्ये अजून काही एडिट करायचं असेल तर आपण एडिट करू शकतो. याच्यामध्ये गॅप चेंज करायचं आहे याचं, पण आपण याला डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड नाही करत. असू द्या, लक्षात असू द्या, डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड नाही करतायत. याच्यामध्ये आपल्याला तेवढंच आपण सेंटर मार्क आणि सेंटर लाईन देऊन द्या. सो सेंटर मार्क इकडे आणि सेंटर लाईन या दोघांच्या आतमध्ये आपल्याला द्यायची आहे, धिस वन अँड धिस वन. ओके. तर क्लोज, याला क्लोज करतोय आणि सेव्ह टू चेंजेस करायचे आहेत. नको असतील तर त्याला डिस्कार्ड करू शकतायत आपण डेफिनेटली. ओके. इथे आपल्याला ब्लॉक कमांड आपण पाहिलंय. आता इन्सर्टमध्ये खूप साऱ्या कमांड्स आहेत, ॲट्रिब्यूट्स अँड ऑल दीज आर. काय आहे त्याचा यूज कसा होतो त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये बघूयात. ॲट्रिब्यूट काय असतात. ॲट्रिब्यूट इज अ नथिंग बट अ टेक्स्ट, आणि टेक्स्ट आपण यूज करतोय इन द फॉर्म ऑफ ब्लॉक. म्हणजे टेक्स्ट इन्फॉर्मेशन ब्लॉक फॉर्ममध्ये सेव्ह करण्याचा एक आपला वे आहे, आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याला मॉडिफाय करू शकतो जेव्हा आपल्याला त्याची रिक्वायरमेंट असते तसं. तर हे आहे आपलं कम्प्लिटली ब्लॉक कमांड. तर याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्लॉक पाहिला, तसे ब्लॉकमध्ये इथे पण तुम्हाला ॲट्रिब्यूट्स वगैरे पाहायला मिळतात. ॲट्रिब्यूट वगैरे आपण येणाऱ्या काही लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. तर हे होते आपले राईट ब्लॉक आणि ब्लॉक कमांड, दोन्ही कमांडद्वारे आपण याला पाहिलेलं आहे. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.